पिंकी माळीचा अपघाताने मृत्यू की खून? सत्य विचारलं तर कुटुंबियांना धमक्या. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रीय जनतेने जरा डोळे उघडे ठेवा. पिंकी माळी एक साधी मराठी मुलगी, विमानात काम करणारी, स्वप्न पाहणारी, पण आज तिचा मृत्यूवरती जर प्रश्न विचारले तर तिच्या कुटुंबियांना दिली जाते जीवे मारण्याची धमकी. नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय? नक्की ह्या अपघातातलं सत्य बाहेर येऊ नये म्हणून हा दमदवाटी दादागिरी केली जाते का? व्हीआरएस कंपनीचे मालक कोणाला घाबरवतायत? माळी कुटुंबियांना गप्प बसण्याचा प्रयत्न का केला जातोय? सर्वसामान्यांना पडलेला एकच प्रश्न, अंडरवर्ल्डचा हात आहे का या प्रकरणात? आणि सर्वात धक्कादायक, चौकशीला विमान मालकाला सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं असता त्याच्याच बरोबर AK-47 घेऊन अंगरक्षक सोबत कशाला? हा महाराष्ट्र आहे, जंगल राज नाही. मी एकच म्हणतो की पिंकी माळीला न्याय मिळाला पाहिजे. सत्य दाबलं जात नाहीये ना, आणि महाराष्ट्र गप्प बसणार नाही. हा व्हिडिओ शेअर करा, कारण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे ही सुद्धा एक देशभक्ती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.